नमस्कार, जय महाराष्ट्र. मित्रांनो, 1 ऑगस्ट 2025 पासून UPIच्या वापरामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. जर तुम्ही जीपे, फोनपे, पेटीएम, भीम ॲप यांसारखे ॲप्स वापरत असाल तर हे बदल काय आहेत ते जाणून घ्या. बदल पहिला, UPI सर्व्हरवर येणारा अतिरिक्त लोड कमी करण्यासाठी, ट्रान्झॅक्शन सुरक्षित करण्यासाठी आपण आता अशा ॲपवरती बॅलन्स इन्क्वायरी दिवसाला फक्त 50 वेळाच करू शकतो. नंबर 2, आपल्या ॲपला लिंक असणाऱ्या बँक अकाउंटची लिस्ट आपण दिवसातून 25 वेळा चेक करू शकतो. नंबर 3, ऑटोपेवरती असलेले मंथली युटिलिटी पेमेंट्स म्हणजेच लाईट बिल, फोन बिल, EMI सबस्क्रिप्शन हे एका पीक टायमिंगलाच प्रोसेस होतील. ते टायमिंग स्लॉट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, त्यामुळे वेळेत डेबिट नाही झालं अकाउंट म्हणून पॅनिक होण्याची गरज नाही आहे. नंबर 4, ट्रान्झॅक्शन्स फेल झाले असतील तर आपण दिवसातून 3च वेळा ते चेक करू शकतो आणि 2 चेकिंग्समध्ये 90 सेकंदाचा गॅप असणं गरजेचं आहे. नंबर 5, ट्रान्झॅक्शनच्या वेळी रिसिव्हरचं नाव तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, त्यामुळे फ्रॉड्युलंट गोष्टी कमी होतील. आणि अशाच महत्त्वाच्या गोष्टींसाठी सेबी बघायला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.